नमस्कार. न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि शेतकरी चिंतेत आहेत. त्याचबरोबर सरकारकडून मदत मिळाली नाही मिळाली, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणावरून ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आता उद्धव ठाकरेंवर सरकार कारवाई करणार की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. चौथी गोष्ट अपात्र आमदारांचा प्रश्न चर्चेला आहे. पण यातच अ, दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष होताना पाहायला मिळतंय. 8 दिवस उपोषण सुरू आहे. दुधाचे भाव पडलेले आहेत. जो भाव मिळत होता, त्या भावापेक्षा खूप कमी भाव जो आहे तो दूध उत्पादकांना मिळतो. आणि हे आंदोलन सुरू असताना सरकारचं मात्र त्याकडे लक्ष नाही, अशा प्रकारची चर्चा जी आहे ती शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळते. ज्या दुधाच्या उत्पादनावर आपली मुलं शिकवली जातात, शेतकरी आपली मुलं शिकवतात किंवा त्याच पैशातून आपलं घर चालवतात किंवा त्याच पैशातून वर्षभराचं नियोजन करतात. अशा दूध उत्पादक शेतकऱ्याकडे सरकारचं दुर्लक्ष का होत आहे? आणि दुधाचे भाव कोणी पाडले? सरकारने पाडले, व्यापाऱ्यांनी पाडले किंवा मुळातच दुधाचा भाव कमी होण्याची काय काय कारणं आहेत? या मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे. किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले. नवले साहेब, आपलं खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिलं की हे उपोषण जे सुरू आहे ते कुठे सुरू आहे आणि किती दिवसापासून सुरू आहे? अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये ज्या गावचा हं, मी स्वतः आहे, तिथे हे उपोषण सुरू आहे. जनसंघर्ष समितीनं हे उपोषण सुरू केलं. हं, जनसंघर्ष संघटना, त्यांचे 2 कार्यकर्ते सुरुवातीला उपोषणाला बसले. त्यांचा आज 6वा दिवस आहे. त्यांना हं, पाठिंब्यासाठी मी सुद्धा उपोषणाला बसलो. माझा आज हं, 3रा दिवस आहे. आणि हं, दुधाची जी 34 रुपयाचा भाव सरकारने द्यावा, यासाठी हं, जी घोषणा केलेली होती, याचा शासन आदेश काढलेला होता. त्याची हं, अंमलबजावणी करावी, इतकी साधी मागणी घेऊन आम्ही गेले अनेक दिवस हा संघर्ष करतो आहोत. हं. म्हणजे ₹34 भाव द्यायचं हे सरकारनेच मान्य केलंय. मला आठवतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये अशा प्रकारची निर्णय जो आहे तो घेण्यात आला. तो भाव दिला जात नाही आता शेतकऱ्यांना. हां, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटना, शेतकरी नेते ह्या प्रश्नावर खूप सातत्यानं लढत आलेले आहेत. आमचं म्हणणं हां, आहे, की जसं ऊसाला तुम्ही एफ-आर-पी देता, तसं हां, दुधालाही तुम्ही एफ-आर-पीचं धोरण लागू करून काही मिनिमम प्राइस डिक्लेअर केली पाहिजे. अजित पवार हां, साहेब ज्यावेळी उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी आमच्या आंदोलनामुळे समिती सुद्धा नेमण्यात आली होती. मात्र त्यानंतर हां, सरकार गेलं. राधाकृष्ण विखे पाटील दुग्ध विकास मंत्री बनले आणि त्या समितीचे सुद्धा अध्यक्ष बनले. त्यांच्या विरोधात सुद्धा आमचा संघर्ष सातत्यानं सुरू राहिला आणि त्याचा हां, परिणाम म्हणून त्यांनी एक समिती गठीत केली, ज्याच्यामध्ये दूध संघांचे पदाधिकारी, खाजगी आणि सहकारी दूध संघांचे प्रतिनिधी, सरकारी अधिकारी यांची कमिटी बनवून या कमिटीची बैठक घेण्यात आली आणि या हां, कमिटीने, ज्याच्यामध्ये शेतकरी प्रतिनिधी नाही आहेत, आम्ही त्या हां, कमिटीमध्ये नाही, त्यांनीच त्यांचं ठरवून आम्हाला सांगितलं, की आता आम्ही 34 रुपये प्रति लिटर भाव देणार. आम्ही हां, स्वीकारला. मात्र 8च दिवसामध्ये त्याच्यामध्ये काय माशी शिंकली, त्यांनी लगेच रिव्हर्स रेटच्या नावाखाली भाव पाडायला सुरुवात केली आणि फॅट आणि एस-एन-एफच्या माध्यमातून एक जरी पॉइंट कमी झाला, तरी ₹1.50 अशा प्रकारची कपात करून त्यांचाच हं, शासनादेश त्यांनी पायदळी उडवला. आता हं, तर 34 रुपयाचा बेस रेटच कमी केलाय आणि तो कमी करत आता 27 रुपयापर्यंत खाली आणलेला आहे. हं. रिव्हर्स रेट त्यात जर जोडले, तर अगदी शेतकऱ्यांना 22-23 रुपयापर्यंत आज दर मिळतोय आणि ही अत्यंत वाईट आणि भयानक अशा प्रकारची गोष्ट त्या निमित्तानं झालेली आहे आणि त्यामुळे पशुखाद्याचे भाव एकीकडे वाढवत ठेवायचे, ते बिलकुल कमी करायचे नाही. 25% भाव कमी करतो म्हणून घोषणा करायची, पण त्याबाबत काहीच कारवाई करायची नाही. आणि दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही 34 रुपये तुम्हीच जाहीर केले, त्याचं सुद्धा पालन हं. करायचं नाही. याच्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होता. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संघर्ष वेगवेगळ्या संघटनांनी सुरू तर केले. हा भाव महाराष्ट्रात कधीपासून वेगवेगळे पडलाय? म्हणजे नेते, नवले साहेब, हा भाव कधीपासून पडलाय? म्हणजे तुम्ही साधारण ₹27 जो भाव आहे ते साधारणपणाने कधीपासून आला? साधारणपणाने महिनाभरापासून ही उलटी गिनती सुरू झाली आणि एक हां, रुपया करत, एक प्रत्येक मस्टरला एक रुपया करत हा भाव त्यांनी 27 रुपयापर्यंत खाली आणलेला आहे. हं. म्हणजे आता फॅट जरी कमी असेल तर तो भाव पडलेला असतो आणि आता ₹27 जो भाव मिळतो त्याच्यापेक्षाही कमी भाव मिळतो. दुधाचा भाव हा बेस रेट जो 34 रुपये मी आपल्याला सांगितला, तो 3.5 बरोबर? 8.5 गुणप्रतीच्या दुधासाठी असतो. म्हणजे हां, 3.5 फॅट आणि
8.5 SNF म्हणजे सॉलिड नॉट फॅट या हा गुणवत्तेचं दूध असेल तर तुम्हाला 34 रुपये मिळतील, याला बेस रेट म्हणतात. मात्र हा आता तो बेस रेटच त्यांनी कधी 31 रुपये, 30 रुपये, 29 रुपये असा कमी कमी करीत नेला आणि त्यामुळे हा त्याच्या खाली जर दूध असेल त्या गुणप्रतीच्या हा उदाहरणार्थ एक टक्क्यांनी जर 1 पॉइंटनी जर फॅट कमी झालं तर त्याच्यामध्ये हा कपात, 1% एक पॉइंटनी जर SNF कमी झाला तर लगेच हा 1 रुपया कपात. अशा प्रकारे त्या हम्म बेस रेट मध्ये सुद्धा कपात होते. आपल्याकडे हम्म ज्या गायींचं वाण आहे, ज्या प्रकारच्या गायी आहेत, त्या गायी हा 3.5, 8.5 गुणवत्तेचं दूध देतच नाही. हम्म बहुतांशी गायी महाराष्ट्रामधल्या ज्या प्रकारचं ब्रीड आपल्याकडे आहे, ज्या प्रकारच्या चाऱ्याची गुणवत्ता आहे, त्याच्यामध्ये पाणी खूप असतं. हम्म त्याच्यामुळे आपल्याकडे 3.2, 8.3 या गुणवत्तेचंच दूध गायींचं मिळतं. आणि म्हणून आमचं हम्म मत असं आहे, की तुम्ही 3.2, 8.3 या गुणवत्तेच्या दुधाला बेस रेट माना आणि त्याचे रेट डिक्लेअर हम्म करा. म्हणजे मग चोरी होणार नाही, हम्म शेतकऱ्याचं नुकसान हम्म होणार नाही. परंतु दुर्दैवानं हम्म सरकारमधले अनेक लोक हे खाजगी आणि सहकारी दूध संघांचे लाभार्थी आहेत. त्यांचे आर्थिक हम्म हितसंबंध आहेत. बऱ्याच जणांची गुंतवणूक दूध व्यवसायामध्ये, खाजगी दूध संघांमध्ये आहे आणि त्यामुळे एक हम्म प्रकारची फार स्ट्रॉंग लॉबी ही राज्य सरकारच्या पातळीवर कार्यरत असल्यामुळे आमच्या मागण्या फारशा पुढे जाताना दिसत नाही. पण नवले साहेब मला सांगा, तुम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं आहे की राज्यामध्ये किती दूध उत्पादन होतं आणि चांगल्या प्रतीचं दूध उत्पादन किती होतं, या दुधाच्या व्यवसायावर किती शेतकरी अवलंबून आहेत आणि समजा 1 लिटर दुधासाठी किती खर्च आहे? अ, महाराष्ट्रामध्ये संकलित क्षेत्रामध्ये, संघटित क्षेत्रामध्ये 1,30,00,000 लिटर दूध संकलित होतं. पैकी हा 90 लाख लिटर दुधाची पाऊच पॅकिंगद्वारे घरगुती वापरासाठी वितरण महाराष्ट्रामध्ये होतं आणि 40 लाख हा लिटर दूध हे दररोज कन्व्हर्जनसाठी म्हणजेच हा त्याचं दूध पावडर बनते, बटर बनतं, वेगवेगळे पदार्थ बनतात. 40 लाख लिटर दूध हम्म याच्यासाठी जातं. या व्यतिरिक्त साधारणपणाने 80 लाख लिटर दूध हे असंघटित हम्म क्षेत्रामध्ये म्हणजे जे दूध केंद्रावर येतच नाही, परस्पर गवळ्यांच्या मार्फत, किरकोळ विक्रीच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये वितरित होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जो प्रश्न विचारला, की याच्यामध्ये काय परिस्थिती असते, चांगलं दूध किती असतं? तर दुग्ध विकास मंत्रीच जी बैठक झाली त्या बैठकीला सह्याद्री अतिथीगृहावर मी होतो. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की महाराष्ट्रात एकूण संकलित होणाऱ्या दुधापैकी पुन्हा तीस आपण टक्के काहीतरी. दूध हे हा बोगस आहे, भेसळयुक्त आहे. हा फार गंभीर प्रश्न हा आहे. हा भेसळयुक्त, केमिकल युक्त हा युक्त शहरवासियांना सुद्धा आणि ग्राहकांना सुद्धा त्यांच्या आरोग्याशी खेळ करणारं दूध महाराष्ट्रात जर 30% असेल, तर मग महाराष्ट्राचं हा सरकार अस्तित्वात आहे की नाही आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. हा आम्ही याच्यावर अनेक वेळा म्हणजे मागणी भेसळीचा केली, मुद्दा वेगळा, की म्हणजे नवले साहेब भेसळीचा मुद्दा वेगळा, तिकडे सरकार काही लक्ष देत नाही. बरोबर, बिलकुल देत नाही आणि आमची मागणी आहे, हा की भेसळ जर थांबवली, तर आपोआपच ग्राहकांना चांगलं दूध मिळेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगला भाव मिळेल. कारण ह्या भेसळीच्या हा दुधामुळे, केमिकल युक्त दुधामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा दुधाचे भाव कोसळतात. आणि म्हणून आम्ही म्हणतोय, बिलकुल. की दुग्ध विकास मंत्रालयाकडे हे हा भेसळीचं शोधण्याचं जी काही जबाबदारी आहे, ती अन्न आणि हा औषधी प्रशासनाकडे आहे. त्यांच्याकडे मनुष्यबळ हा नाहीये. आमची वजन हा काट्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक होते. तिथे सुद्धा काटामारी हा होते. मिल्कोमीटरच्या हा माध्यमातून फॅट आणि SNF मोजलं जातं. तिथे सुद्धा काटामारी होते. त्यामुळे वजन काटे आणि मिल्कोमीटरची तपासणीची जबाबदारी ही वजन काटे हा विभागाकडून काढून घ्या आणि ती दुग्ध विकास विभागाकडे द्या. भेसळ रोखण्याची हम्म जबाबदारी अन्न औषधी प्रशासनाकडून काढून घ्या आणि दुधापुरती ती दुग्ध विकास मंत्रालयाकडे द्या आणि चांगलं मनुष्यबळ द्या. त्यातून एक छत्री अंमल तयार होईल, अकाउंटेबिलिटी निश्चित होईल आणि ह्या हम्म अकाउंटेबिलिटीच्या आधारे भेसळ रोखता येईल, वजन काट्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट रोखता येईल आणि मिल्कोमीटरच्या हम्म माध्यमातून फॅट आणि SNF ची जी चोरी होते ती सुद्धा रोखता येईल. ही हम्म. सुद्धा मागणी आम्ही आता दोन अनेक वर्षापासून लावून धरली आहे. दोन आता महत्वाचे प्रश्न. आता हे दुधाचे भाव यावेळेला जे पडले ते का पडले, अगदी मुद्देसूद सांगा, थोडक्यात सांगा, नंतर मी दुसरा प्रश्न घेतो. अ, संस्थांचं जे म्हणणं आहे, की दूध पावडरचे दर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कोसळले. ज्यावेळी 34 हम्म रुपये डिक्लेअर केलं होतं, त्यावेळी 250 रुपये प्रति किलो प्रमाणे दूध पावडर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विकली जात होती. ती आता त्यांच्या म्हणण्यानुसार 170 रुपये प्रति किलो पर्यंत खाली कोसळली
आणि त्यामुळे ते म्हणतायत की हम्म, आम्हाला दुधाचे भाव कमी करावे लागतात. आमचा त्यांना सवाल आहे हम्म, की दुधाचे भाव 250 पासून 170 वर आले, तुम्ही लगेच 34 पासून 27 पर्यंत आले. मग आमचा प्रश्न आहे की ज्यावेळी दुधाच्या पावडरचे भाव वाढतात, तुम्ही 34 हम्म, पासून 44 पर्यंत का जात नाही? त्यावेळी तो बेनिफिट हम्म, शेतकऱ्यांना का पास ऑन करत नाही? बरं, दुधाचा महापूर आला तुम्ही म्हणता, तर मग आमच्याकडून दूध 34 रुपयावरून कोसळून तुम्ही 27 रुपयापर्यंत आणता. मग ग्राहकांना तुम्ही किती रुपयानं दूध विकता? 34 रुपये ज्यावेळी हम्म, आमच्याकडून दूध तुम्ही घेत होता, तेव्हा शहरातल्या आमच्या बांधवांना तुम्ही 70 रुपये 60 रुपयानंच दूध विकत होता. आणि आता ज्यावेळी हम्म, आमच्याकडून 27 रुपये लिटरनी दूध घेत आहात, मग 10 रुपये 8 रुपये ग्राहकांचे तुम्ही का कमी करत नाही? याचा अर्थ प्रॉफिट हम्म, मेकिंग होतंय. याचा अर्थ बाऊ केला जातो आंतरराष्ट्रीय मार्केटचा. याचा अर्थ हम्म, शेतकऱ्यांना मारता येतंय म्हणून मारलं जातं. संबंध समाजाचं लक्ष हम्म, आज जाती, धर्म या सगळ्या मुद्द्यांकडे गेलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याकडे हम्म. कोणी लक्ष देणार नाही. आपल्याला कोणी जाब विचारणार नाही. ह्या एक प्रकारे गैरसमजामध्ये ह्या सगळ्या कंपन्या आणि दूध संघ असल्यामुळे त्यांनी ग्राहकांना रिलीफ द्यायचं नाही, शेतकऱ्यांना मात्र लुटायचं. अशा प्रकारे रणनीती घेतल्यामुळेच हे भाव कोसळलेत, असं मला नक्की वाटतं आहे. पण किती किती शेतकरी आहेत एकूण दूध उत्पादक शेतकरी आहेत त्याच्यावर अवलंबून असलेले असे किती शेतकरी आहेत किती लोकसंख्या आहे? महाराष्ट्रामध्ये ज्यांचं दुधावरच पोट आहे असे 15 लाखापेक्षा जास्त शेतकरी आपल्याला सापडतील. आणि दुग्ध हम्म, उत्पादक शेतकऱ्यांची जर आपण बेरीज करायची झाली, म्हणजे छोट्या प्रमाणात दूध उत्पादन करतात, तर त्यांची संख्या 25 लाखापर्यंत जाऊ शकते. इतक्या व्हास्ट फील्डमध्ये हे दुधाचं उत्पादन होतं. विशेषतः जे हम्म, गरीब शेतकरी आहे, शेतमजूर आहे, जे बेरोजगार तरुण आहेत, ज्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, शिकलेत, इंजिनियर झाले, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस केलेत, कॉम्प्युटर चे वेगवेगळे कोर्सेस केलेत, पण नोकऱ्या मिळाल्या नाहीत, असा सुद्धा मोठ्या प्रमाणातला युवक हा दुग्ध धंद्याकडे वळालेला दिसतो. मोठं कर्ज काढून इन्व्हेस्टमेंट केलेली दिसते. नोकऱ्या पण नाही हम्म. आणि जो व्यवसाय सुरू केला तो पण आज तोट्यात जातोय. हे पाहिल्यानंतर ते हवालदिल झालेले महाराष्ट्रात आपल्याला दिसतात. नवले साहेब शेवटचा प्रश्न सरकारने अजून लक्ष दिलं नाही 6 दिवस झाले त्यांना हा नाही महत्वाचा आज प्रश्न वाटत नक्कीच नाही? नाही आज नक्कीच खूप चक्र फिरली. सर्वप्रथम सुप्रिया सुळेताईंनी ट्विट केलं. त्यानंतर शरद हा पवार साहेबांनी तर वर्तमानपत्रामध्ये त्यांचं म्हणणंच मांडून दुधाच्या आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर हम्म, मकरंद अनासपुरे स्वतः इथे आले आणि त्यांनी पाठिंबा दिला. आणि त्यामुळे हम्म, चक्र काही प्रमाणात फिरली. बाळासाहेब थोरात आले, त्यांनी पाठिंबा दिला. आणि त्यानंतर हम्म. मग काही प्रमाणामध्ये आमचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे संपर्क झाला. आणि त्यातून आता राधाकृष्ण विखे पाटील काही याच्यावर भूमिका घेतायत अशा प्रकारचे संकेत आम्हाला मिळतायत. आमचं पण म्हणणं असं चर्चेला आहे वगैरे की आता बोलवलंय का चर्चा, तुम्हाला तुम्हाला बैठका चर्चेला वगैरे काही बोलवलंय चर्चेला बोलवलंय त्यांचा किंवा प्रस्ताव काही चर्चेचा बैठकीला? नक्कीच आहे. च- चर्चेचा त्यांचा प्रस्ताव नक्कीच आहे. चर्चेला आमचा नकार नाही. पण चर्चेच्या फॉर्मॅलिटीज कशाला हव्यात? आमचं म्हणणं जे हम्म, आहे ते ऑलरेडी आमचं तुम्हाला सांगून झालेलं आहे. तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही ठरवा. 5 रुपये प्रति हम्म, लिटर प्रमाणे शेतकऱ्यांना डायरेक्ट सबसिडी देऊन हा प्रश्न मिटवा. तुम्हाला हम्म, निर्यातीसाठी काही करायचं असेल, तर निर्यातीसाठी काही अनुदान देऊन पावडर जी पडलेली आहे गोदामांमध्ये तिची निर्यात करा आणि हा प्रश्न संपवा. आम्ही काही वेगळे पर्याय तुम्हाला बैठकीमध्ये काय देणार आहोत? त्याच्यामुळे हे 2 हम्म. पर्याय ऑलरेडी आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही वर्कआउट करा, अर्थमंत्र्यांना बोलवा, दुग्ध विकास मंत्र्यांना बोलवा, एकत्र बसा, अनुदानाचा विषय संपवा आणि शेतकऱ्याला रिलीफ द्या. इतका साधा मुद्दा आहे. दुर्दैवानं त्याच्याबद्दल काही करण्याची इच्छाशक्ती सरकारला आहे असं वाटत नाही. तर खूप खूप धन्यवाद अजित नवले माझ्यासोबत होते दूध उत्पादक शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहे म्हणजे थँक यू. मराठा ओबीसी आरक्षण त्याचबरोबर अपात्र आमदारांची सुनावणी त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पडलेला अवकाळी पाऊस असं सगळीकडे असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे का 34चा भाव 23 पर्यंत आलेला आहे आणि हा जो खड्डा पडलेला आहे हा भरून काढायला सरकार तयार नाही सरकारकडे मदतीची विनंती केली आहे त्यावर उपोषण सुद्धा केलेलं आहे यातून मार्ग निघाला पाहिजे कारण शेतकरी जर जगला मग तो मराठा असेल ओबीसी असेल किंवा कुठलाही शेतकरी असेल जसं ऊसाच्या शेतकऱ्यांना एफआरपी दिली जाते तशीच दुधाच्या शेतकऱ्यांनी दिली जावी अशा प्रकारची माफक अपेक्षा जी आहे ती दूध उत्पादक शेतकऱ्यांची खूप खूप धन्यवाद अजित नवले तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात मी इथेच थांबतो आपण पात्रांनी